आज फ्रीजमध्ये होती फक्त भेंडी, म्हणलं मस्त चटपटीत मसालेदार भेंडी बनवावी। माझ्या लहान्या मुलाला तर भेंडी 2 ते 3 टाइम दिली तरी तो खूप आवडीनं खातो, म्हणून माझ्याकडे भेंडी 5 ते 6 दिवसातून एकदा हमखास असतेच त्याच्या टिफिनसाठी। भेंडी ते मी पाव किलो घेतली आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पुसून घेतलं आहे। तर आता याला आपण बारीक चिरून घेऊया। आता एका वाटीमध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे। पाव किलो भेंडीसाठी मी 1.5 चमचा बेसन पीठ घेतलं आहे। त्यात आता 2 ते 3 घोट पाणी वतून छान मिक्स करून घेत आहे। सर्व गाठी पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। मस्त असं प्लेन पीठ झालेलं पाहिजे। तुम्ही बघू शकता मी पूर्ण त्यातल्या गाठी काढून घेतलेल्या आहेत। आता हे बेसन पिठाचं मिश्रण आपण भेंडीत मिक्स करून घेऊया। आता याला छान आपण मिक्स करून घेऊया। मी ते मीठ घालायला विसरले होते, तर मी 1 चमचा बारका मीठ घालत आहे। आता याला छान परत मिक्स करून घेत आहे। तुमच्या मुलांना आवडते का भेंडी? नक्की याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भेंडी घालायची आहे। आता भेंडी घातल्यावर कमीत कमी 7 ते 8 मिनिट छान परतून घेतलं आहे मी याला। जोपर्यंत भेंडी लालसर भाजत नाही तोपर्यंत आपण याला परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता की भेंडी किती मोकळी छान भाजली आहे, मोकळी झाली आहे, कसलंच त्याला तार राहिली नाहीये। पूर्ण बेसन पीठ पण छान लालसर भाजत चाललेलं आहे। इथं मी जवळपास 7 ते 8 मिनिटं झाले आहे, त्याला खूप छान परतलं आहे। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता एक कांदा मी इथं बारीक चिरून घेत आहे। 1 टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेणार आहोत। आता कढईत थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। मगाशी आपण भेंडीला भरपूर तेल टाकलं होतं, पण आता थोडंसं टाकलं तरी चालेल। आता ते गरम झालं की जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 चमचा लसूण घालायचा आहे, तो छान लालसर परतून घ्यायचा आहे। आता तो छान परतून झाला की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे। आता टोमॅटो लवकर छान भाजावेत म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। पण लक्षात ठेवा की आपण अगोदर भेंडी भाजताना मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसार आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आता त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि 1.5 चमचा घट्ट दही घालायचं आहे आणि याला आपण छान आता परतून घेऊया। मस्त आपला मसाला तयार झाला आहे इथे। आता त्यामध्ये आवडत असेल तर पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे। मी तर थोडीशी घातली आहे कारण थोडंसं चटपटीत होते आणि थोडा गरम मसालाही घातला आहे। आता त्यामध्ये आपण भाजून ठेवलेली भेंडी घालायची आहे आणि 1 मिनिट भर त्याला छान परतून घ्यायचं आहे। थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची आहे चिरून। मस्त आपली चटपटीत मसालेदार भेंडी तयार झाली आहे। जर तुमच्याकडे आता भेंडी असेल ना, तर आत्ताच्या आत्ता अशी भेंडीची ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।